नमस्कार। ही करडईची भाजी आहे, पालक नाहीये। पालकची भाजी तुम्हाला ही करडईची भाजी आहे अशी आणि खा। तर ही भाजी हिवाळ्यामध्ये मिळते। तर ही भाजी आहे मस्त आरोग्यदायी आहे। तुम्हाला करडईचे तेल आरोग्याचे वरदान भेटलेलं आहे या भाजीला। तर तुम्ही ही नक्की बनवून खा या हिवाळ्यामध्ये। हे बघा, ही अशी पानं काढून घ्यायची आणि त्याची देठ काढून टाकायची। त्याला जसं आपण पालकला कापतो तसं काढायची आणि असं कापून घ्यायचं। नंतर आणि अशी कापून घ्यायची स्वच्छ। हे बघा, अशी बारीक बारीक कापून घ्यायची आणि मग कापायची। नंतर ही स्वच्छ आता ही कापून झाली की नंतर बाजूला ठेवायचं। कापून एक कांदा कापून घेतला आहे बारीक, त्याचे पानं असतात कढईमध्ये आणि नंतर मग कापून घ्यायची। आता हे एक कांदा बारीक कापून घेतला आहे आणि आता त्यामध्ये आपला हा कापलेला कांदा कापून घेतला। तर लगेच गॅसवर कढई ठेवायची। झाला कढई गरम झाला की नंतर मी त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकले आहे आणि एक कांदा कापलेला तो टाकला आहे। नंतर 2 हिरवी मिरची टाकली आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून टाकल्या आहेत। आता चांगलं परतून घ्यायचं आणि थोडासा परतून झालं की नंतर त्याच्यामध्ये मी मसाला 1 चमचा घरचा मसाला टाकला आहे। हा घाटी मसाला आहे आणि एक टमाटा कापून घेतला, टमाटा कापून टाकला आहे। आता हे परतून घ्यायचं। आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि ही मुगाची डाळ घातली धुवून। तर ही भाजी भाजीच्या क्वांटिटी आता ही मुगाची डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची। जेवढी भाजी असेल तेवढी आपण मुगाची डाळ थोडीशी कमी जास्त करू शकतो। आता ही कापलेली भाज्या जर 2 असतील तर तुम्हाला जेवढी डाळ खायची असेल घ्यायचं। डाळ भाजी असं तुम्ही मिक्स करून प्रमाणात टाकू शकता। आता ही मस्त भाजी कापू डाळ टाकून घेतली, नंतर झाकून 5 मिनिटं पटकन भाजी टाकून घ्यायची। त्याच्यावरती झाकण झाकून झालं की नंतर मग मीठ टाकायचं। 5 मिनिटं झाली की नंतर मग आपण हे बघा आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर मग ह्याच्यावरती झाकण झाकायचं। कारण पूर्ण शिजलं पहिलं जर मीठ टाकलं तर पण झाकून घेतले त्याचा की नंतर थोडा कलर जातो हिरव्या रंगाच्या भाजीचा, म्हणून 2 मिनिटं आपण नंतर मीठ टाकलं आहे। आता हे मीठ टाकून झालं की नंतर मी हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता, कूट केला आहे। थोडेसे शेंगदाण्याचा कूट टाकल्याने ह्या भाजीची टेस्ट वेगळी लागते। तर तुम्ही एकदा करून बघा अशी भाजी। शेंगदाण्याचा कूट टाकून 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आणि आपली हे बघा करडईची आरोग्यदायी भाजी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि मस्त शेंगदाणे जरूर टाका ह्याच्यामध्ये। शेंगदाणे आणि मुगाची डाळ याचं कॉम्बिनेशन एकदम सुंदर आणि खाण्याला ह्या थंडीमध्ये नक्की ही भाजी तुम्हाला खा। तुम्ही कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।